संख्यांचे विविध प्रकार आहेत. त्यापैकी नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या, परिमेय संख्या, अपरिमेय संख्या आणि वास्तव संख्या या 6 प्रकारांची माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. संख्यांच्या प्रकारातला पहिला प्रकार पाहू. नैसर्गिक संख्या, ज्यांना मोजसंख्या असंही म्हटलं जातं. कॅपिटल N हे अक्षर नैसर्गिक संख्यांसाठी वापरलं जातं. प्राचीन काळी जेव्हा मानव जंगलातून नदीकिनारी वास्तव्यास येऊ लागला, हळूहळू स्थिर होऊ लागला, त्यावेळी तो अनेक प्राणी जसं की गाय, म्हैस, घोडा, गाढव इत्यादी पाळू लागला. आता हे त्याच्याजवळ असलेले प्राणी किती आहेत हे मोजण्यासाठी त्याला संख्यांची गरज भासू लागली आणि यातूनच मोजसंख्या किंवा नैसर्गिक संख्यांचा जन्म झाला असं मानलं जातं. म्हणजेच प्राण्यांची संख्या मोजण्यासाठी मानव 1, 2, 3, 4, 5 इत्यादी अशा ज्या संख्यांचा वापर करू लागला त्यालाच मोजसंख्या किंवा नैसर्गिक संख्या म्हणतात. आता या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल की या संख्यामध्ये शून्याचा समावेश नाही. सगळ्यात लहान नैसर्गिक संख्या ही 1 आहे, 0 नाही. 1 पासून पुढल्या ज्या संख्या आहेत त्या नैसर्गिक संख्या आहेत. सर्वात लहान नैसर्गिक संख्या सांगता येते, पण सगळ्यात मोठी नैसर्गिक संख्या ही सांगता येत नाही, कारण त्या अनंत आहेत. संख्यांचा दुसरा प्रकार पाहू. पूर्ण संख्या. पूर्ण संख्यांसाठी इंग्रजीतील कॅपिटल W या अक्षराचा वापर करतात. 0 ही सुद्धा एक संख्या आहे असं मानून नैसर्गिक संख्यासोबत तिचा समावेश करण्यात आला. त्यावेळेस एक नवीन संख्यासमूह तयार झाला. त्या संख्यासमूहालाच पूर्ण संख्या असं म्हणतात. 0, 1, 2, 3, 4 अनंत अशा या संख्या आहेत. नैसर्गिक संख्यासोबत 0चा समावेश करून पूर्ण संख्याचा संच तयार झाला असल्यामुळे सर्वात लहान पूर्ण संख्या ही 0 आहे. नैसर्गिक संख्याप्रमाणेच सर्वात मोठी पूर्ण संख्यासुद्धा सांगता येत नाही, कारण यासुद्धा अनंत आहेत. संख्यांचा पुढचा प्रकार आहे पूर्णांक संख्या. पूर्णांक संख्यांसाठी इंग्रजीतील कॅपिटल I या अक्षराचा वापर करतात. शून्यापासून उजवीकडे 1, 2, 3 अशा अनंत आणि शून्यापासून डावीकडे -1, -2, -3 ते अनंत अशा शून्यापासून दोन्ही बाजूंना अनंत वाढत जाणाऱ्या संख्यासमूहालाच पूर्णांक संख्या म्हणतात. पूर्णांक संख्या डावीकडे आणि उजवीकडे अमर्याद असल्याने सर्वात लहान पूर्णांक संख्या सांगता येत नाही आणि सर्वात मोठी पूर्णांक संख्याही सांगता येत नाही. संख्यांचा चौथा प्रकार पाहणार आहोत, परिमेय संख्या. यासाठी इंग्रजीतील कॅपिटल Q हे अक्षर वापरतात. परिमेय संख्येची व्याख्या पाहू. A ही पूर्णांक संख्या व B ही शून्येतर पूर्णांक संख्या असेल तर A/B या संख्येला परिमेय संख्या म्हणतात. या ठिकाणी लक्षात ठेवायचं की छेद हा कधीही 0 असता कामा नये. 0 सोडून इतर कोणतीही पूर्णांक संख्या असावी. उदाहरण म्हणून आपण काही परिमेय संख्या पाहू. 2/5, 3/6 इत्यादी या परिमेय संख्या आहेत. 1, 2, 3 तसेच -1, -2, -3 अशा पूर्णांक संख्या या परिमेय संख्या आहेत का? तर या प्रश्नाचं उत्तर आहे हो. सर्व पूर्णांक संख्या या परिमेय संख्या असतात. हे आपण उदाहरण घेऊन पाहूयात. समजा आपण 1 ही पूर्णांक संख्या घेतली तर 1 ही पूर्णांक संख्या आपल्याला 1/1 किंवा 2/2 किंवा 3/3 अशा रूपात मांडता येते. म्हणजेच 1 ही पूर्णांक संख्या आपल्याला परिमेय संख्येच्या रूपात सुद्धा मांडता येते, म्हणून पूर्णांक संख्या या परिमेय संख्या असतात. 2 ही पूर्णांक संख्यासुद्धा 2/1 किंवा 4/2 किंवा 6/3 अशा परिमेय संख्येच्या रूपात मांडता येते. तसेच -6 सारख्या ऋण पूर्णांक संख्यासुद्धा आपल्याला -6/1, -12/2, -24/4 अशा परिमेय संख्येच्या रूपात मांडता येतात. आता या ठिकाणी -6 ही 6/1 असंही मांडता येतं.
परंतु परिमेय संख्येचा एक संकेत आहे की छेद हा कधीही ऋण लिहिला जात नाही. तर आपण पाहिलं की सर्व पूर्णांक संख्या परिमेय संख्यांच्या समूहात सामावलेल्या असतात. तसेच अखंड आवर्ती दशांश रूपातील प्रत्येक संख्या ही सुद्धा परिमेय संख्या असते. पुढील संख्येचा प्रकार आहे अपरिमेय संख्या. अपरिमेय संख्येची व्याख्या अशी सांगता येईल की ज्या संख्येचे दशांश रूप अखंड असते परंतु आवर्ती नसते त्या संख्येला अपरिमेय संख्या म्हणतात. दशांश रूपाचे अखंड आणि खंडित तसेच आवर्ती आणि अनावर्ती असे प्रकार असतात हे आपल्याला माहीत आहे. नसेल माहीत तर त्यावरही आपण एक व्हिडिओ तयार करू आणि त्यामध्ये सांगू की दशांश रूपाचे खंडित रूप आणि अखंडित रूप कसं असतं. पूर्ण वर्ग नसलेल्या काही संख्यांचे आपण वर्गमूळ घेतलेली आहेत. जसं की 2, 3 आणि 10 या पूर्ण वर्ग नसलेल्या संख्यांची वर्गमुळे काढण्याचा इथं आपण प्रयत्न केलेला आहे. वर्गमुळात 2 या संख्येचं जर आपण दशांश रूप घेतलं तर ते 1.41421356 असं हे वाढतच जाईल, ते थांबणार नाही. म्हणजेच ते अखंड आहे पण आवर्ती नाही, कारण कोणतेही अंक हे पुनरावृत्ती झालेले दिसत नाहीत. याच पद्धतीने जेव्हा वर्गमुळात 3 आणि वर्गमुळात 10 यांची सुद्धा दशांश रूपं काढली जातील त्यावेळेस ती सुद्धा अखंड आहेत, परंतु त्यातल्या कोणत्याही अंकांची पुनरावृत्ती होताना आपल्याला दिसणार नाही, म्हणून म्हणजेच ते आवर्ती नाहीत हे दिसून येईल. यावरून आपल्याला असं सांगता येईल की पूर्ण वर्ग नसलेल्या संख्यांची वर्गमुळे अपरिमेय संख्या असतात. आणि संख्यांचा जो शेवटचा प्रकार आपण पाहणार आहोत तो आहे वास्तव संख्या. यासाठी कॅपिटल R या अक्षराचा वापर करतात. वास्तव संख्येची व्याख्या अशी आहे की परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या या दोन्हींचा मिळून जो संख्या समूह तयार होतो त्यालाच वास्तव संख्यांचा समूह असं म्हणतात. परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या या दोन्हींची माहिती आपण पाहिलेली आहे, त्यामुळे त्या ओळखायच्या कशा हे आपल्याला आता लक्षात आलेलं असेल. परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या या जर आपल्याला ओळखता येत असतील तर त्यावरून आपल्याला वास्तव संख्यांचा अंदाज येईल की वास्तव संख्या नेमकं काय असतात.